सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वारी हनुमान येथे मित्र परिवारासोबत सहलीसाठी गेलेल्या खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील 3 युवक वान नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवाने यातील दोघांना वाचवण्यात यश आले असले तरी एका युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना शनिवारी दुपारी घडली। योगेश प्रकाश वानखडे असे मृत युवकाचे नाव असून रविवारी सकाळी स्थानिक आदिवासी युवक आणि पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले। मिळालेल्या माहितीनुसार खुटपुरी येथील 10 ते 12 मित्र खासगी वाहनाने वारी हनुमान येथे पर्यटनासाठी आले होते। दरम्यान वान नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण वाहून जाऊ लागले। उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत कार्य करत ओम बोचरे आणि आकाश वानखडे या दोघांना सुखरूप बाहेर काढले। वाचवण्यात आलेल्यांपैकी ओम बोचरे याच्यावर शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात तर आकाश वानखडे याच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे। घटनास्थळ अकोला जिल्ह्याच्या हद्दीत येत असले तरी माहिती मिळताच सोनाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, पोलीस कर्मचारी शाकीर पटेल आणि हिवरखेड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। गेल्या काही दिवसांपासून सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वान नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला होता, ज्यामुळे शोध मोहिमेत मोठ्या अडचणी येत होत्या। अखेर रविवारी सकाळी योगेश वानखडे याचा मृतदेह हाती लागला। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शेगाव येथे उपचाराधीन असलेल्या ओम बोचरे या युवकाची खामगाव विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांनी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली। यावेळी त्यांच्या सोबत पंकजाबराव देशमुख, विजय काटोले, तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, नरहरी टिकार, पवन पचेरवाल, शिवा माळी, सय्यद साजिद, संदीप शेजोडे, अशोक जसवानी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।